नमस्कार, मी श्वेता रज. विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. फोनवर किती बोलतेस असे विचारल्याचा राग आल्याने मध्यरात्री भर झोपेत असताना आईने मुलाचे तोंड दाबून चाकूने वार केल्याने मुलगा गंभीर जखमी झालाय. नेवासे तालुक्यातील गिडेगाव येथे मंगळवारी हा प्रकार घडला. जखमी झालेल्या विशाल दीपक साळुंखे याने दिलेल्या फिर्यादीवरून त्याची आई शोभा साळुंखे हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोमवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी शोभा फोनवर बोलत होती. त्यावेळी विशाल म्हणाला, किती फोनवर बोलतेस? तेव्हा आई शोभा हिने, मी किती वेळ पण बोलेन, तुला काय करायचे, असे रागाने बोलली. त्यानंतर विशाल जेवण करून बाहेर अंगणात झोपलेला असताना मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास आईने त्याचे तोंड दाबले आणि हातातील चाकूने कानाखाली आणि तोंडावर वार करत होती. विशालने चाकू धरण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हातावर वार झाला. तेव्हा आई शोभा, तुझ्यात किती दम आहे ते मी पाहतेच, असं म्हणत चाकू मारत होती. विशालने कशी तरी सुटका करून घेतली. त्याने त्याची आत्या संगीता शेळके यांना फोन करून बोलावून घेतल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. किरकोळ कारणावरून आईनेच मुलावर थेट चाकू हल्ला केल्याने खळबळ उडालीये. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.